कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐतिहासिक महाड शहर ही छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांतीभूमीने दिले आहेत। महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे। तर ऐतिहासिक चौदार तळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। प्रतिवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात। अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्षे खुलेआम मटका, ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचे डाव रंगतात। याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महाड तालुक्यातील मटका मुक्त झाला पाहिजे अशी मागणी सुभाष मोरे यांनी केली आहे। सर्वसामान्य माणसाला जर मीटर पाहिजे असेल तर वर्षानुवर्ष तो मीटर भेटत नाही, पण ह्या जुगारा अड्ड्यासाठी बघा MSEB ने तात्काळ मीटर दिलेला आहे। म्हणजे केवढा ह्याच्यात हा प्रकार चालू आहे। जुगारांसाठी प्राधान्य, शासन जुगारांसाठी प्राधान्याने हा मंडप बघा, लग्नाचा आम्हाला वाटतं मंडप आहे, पण हा लग्नाचा मंडप ही नगरपालिकेची पेन पार्कची जागा आहे आणि त्या ठिकाणी असा हा झोपडा, हा मंडप बांधलेला आहे। रात्रीच्या वेळी इथं कोणी नसतं, इथं आतंकवादी येऊन इथं वास्तव्य करू शकतात। इथं अनधिकृत वेगवेगळे प्रकार रात्रीचे घडतात, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे नगरपालिकेने आणि प्रशासनाने। इथं गांजा ओढतात, दारू पितात, सगळे धंदे इथं चालतात आणि ह्याला खतपाणी घालतंय महाड नगर परिषदेतले मुख्याधिकारी। मी असा त्यांच्यावर ठपका ठेवतो की त्यांच्यामुळे हे सगळं घडतंय।